यो अस्मान द्वेष्टी। प्रकरण 8। अप्पा चल, उशीर नको, ती बाहुली उचल। समर्थांच्या आवाजात आता एक त्वरा आली होती। ती विद्रूप चेहऱ्याची बाहुली मी उचलली। अपेक्षा इतकी ती जड नव्हती। त्या तळघरात यायला जायला अनेक वाटा असाव्यात हा समर्थांचा अंदाज खरा ठरला। पली ते मागे राहिले तसा प्रकाश कमी कमी होत शेवटी नाहीसा झाला। समर्थांना आता त्यांचा टॉर्च वापरावा लागत होता। तळघरातून अनेक बोळ अंधारात जात होते। कोणता सुरक्षित होता आणि कोणत्या बोळात वाटेत एखादा ट्रॅप किंवा अखेरीस बंद भिंत होती सांगता येत नव्हतं। एका बोळात आम्ही 10-15 पावलं गेलो। जरा विव्हळल्यासारखा एक आवाज आला। अप्पा जरा इथेच थांब। मला सांगून समर्थ पुढे गेले। 4-5 मिनिटातच ते परत आले। त्यांना काय दिसलं कोणास ठाऊक, पण त्यांचा चेहरा विलक्षण कठीण झाला होता। इथून वाट नाही, ते म्हणाले आणि आम्ही परत तळघरात आलो। समर्थांना आता जराशी घाई झालेली दिसत होती। ते बराबर चालत होते आणि आता मला त्यांच्या घाईचं कारण समजलं। आमच्या मागे अंधारातून एक आवाज येत होता। पाठलागाचाच असावा, पण अस्वस्थ करणारी गोष्ट ही होती की तो आवाज पावलांचा वाटत नव्हता किंवा त्याची व्याख्याच करता येत नव्हती। अंधारातून काहीतरी येत होतं हे खरं। एका वळणापाशी समर्थ थांबले आणि त्यांनी टॉर्चचा प्रकाश मागे टाकला। टॉर्चच्या प्रकाशात 3 बसक्या, बुटक्या, बेडौल, विद्रूप चेहऱ्याच्या बाहुल्या दिसत होत्या। एक प्रकारच्या डुलत्या, वेड्यावाकड्या गतीनं पण जलद त्या आमच्या मागोमाग येत होत्या। आता त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव यांत्रिक निर्जीव नव्हते, हास्यात भेसूरपणा होता। रंगवलेल्या डोळ्यात राक्षसी चकाकी होती, हालचालीत आसुरी अधीरता होती। समर्थांनी टॉर्चचा प्रकाश परत पुढे टाकला आणि मग त्यांनी टॉर्च माझ्या हातात दिला। माझं तोंड समोर वळवून त्यांनी मला जरासं पुढे ढकललं। अप्पा, मी सांगितलेलं लक्षात ठेव। इथून बाहेर जायचा मार्ग शोधून काढ। मी मागे राहतो। तुझ्या वाटेत काय नैसर्गिक अडथळे येतील तेवढेच, इतर काहीही अनैसर्गिक अभिचाराचे अडथळे येणार नाहीत। जा, वरती ती होडी आहेस, तिथून बंगल्यावर जा। ही बाहुली आतल्या खोलीत ठेव आणि अनंतरावांना तिथे आण। जा। आता त्यांची आज्ञा पाळायलाच हवी होती। समर्थांना एकट्यांना मागे त्या अंधारात त्या अघोरी आकारांशी मुकाबला करावा लागणार होता, पण त्यांनी स्वतःवरच्या संकटांची, स्वतःच्या कष्टांची कधी पर्वा केली होती? एकही शब्द न बोलता मी पुढे निघालो। शेरबला तळघरात काय काय होत आहे याची पूर्व कल्पना असलीच पाहिजे। त्याचे अगम्य अगणित निरीक्षक ठिकठिकाणी पेरलेले असणारच। हे उघड होतं की तो मला तळघराबाहेर आणि मग बेटावरून जाऊ द्यायला शक्य तितका सर्व विरोध करणार होता। तो ते कसं करणार होता आणि समर्थ त्याचा प्रतिकार कसा करणार होते या गोष्टी माझ्या आकलनापलीकडच्या होत्या। तळघराबाहेरची वाट जरा शोधाशोध केल्यानंतर सापडली। एका भिंतीच्या कोपऱ्यात तो वर जाणारा गोल गोल जिना होता। पायऱ्या ओल्या होत्या, शेवाळानं बुळबुळीत झाल्या होत्या। ती बाहुलीही सांभाळून न्यावी लागत होती। मी बेटाच्या पृष्ठभागावर पोहोचलो तेव्हा माझी दमछाक झाली होती। दम येण्यासाठी अर्धा 1 मिनिट थांबलो आणि मग अंदाज घेतला। घराच्या मागच्या बाजूला बराच लांबवर मी आलो होतो। मग आसपासचा शोध घेतला तेव्हा समजलं की मी नदीच्या अलीकडे आलोय। निदान ती नाव वल्हवत आणण्याचं अवघड काम तरी वाचलं होतं। मी नावेचं वल्ह जन्मात कधी हातात धरलं नाही। अर्थात वेळ आली असती तर नाव इकडे आणलीच असती, पण ती यातायात वाचली हे सुदैवच म्हणायला हवं। माझ्या हातावरच्या घड्याळात 10:30 वाजले होते। पुलावरची वाहतूक आता मंदावली होती। टॅक्सी मिळण्याची शक्यता कमी होती। आमची गाडी नदीच्या किनाऱ्याला होती, पण किल्ल्या समर्थांजवळ होत्या। जवळपासच्या एखाद्या घरात फोन मिळाला तर राहुल सेठना फोन करायचा विचार होता। मी ती बाहुली हातात घेऊन झाडाझुडपातून वाट काढत लहान रस्त्यापर्यंत पोहोचलो। रस्त्यावरची वर्दळ आता जवळजवळ थांबली होती। एखाद दुसराच तुरळक पादचारी भेटत होता। मला दिसत होतं की माझ्या हातातली बाहुली पाहून काहींचे डोळे विस्फारत होते। काही जण थांबून वळून वळून माझ्याकडे पाहत होते। कदाचित ती बाहुली कुठे आड बाजूला नजरेआड ठेवली असती तर माझ्याकडे लोकांचं कमी लक्ष गेलं असतं आणि कामही सोपं झालं असतं। पण
समर्थांच्या आतल्या खोलीत पोहोचेपर्यंत बाहुली हातातून क्षणभरही खाली ठेवायची नाही असा माझा निर्धार होता. पहिल्या बंगल्यात फोन नव्हता. दुसऱ्या बंगल्याची घंटा वाजवली. माणसं सधन वाटत होती. दार उघडणारे गृहस्थ स्वतः मालकच असावेत. वयानं 40च्या आसपासचे, कारखानदार किंवा व्यावसायिक, उत्तम उंची सामान. दार उघडताच त्यांची नजर माझ्यावर आणि अर्थात हातातल्या मोठ्या बाहुलीवर गेली. त्यांच्या डोळ्यात आधी आश्चर्य आणि मग संशय आला. ते काहीच बोलले नाहीत. हे शिष्टाचाराला सोडून होतं, पण निकड मला होती. मला एक फोन करायची परवानगी द्याल का आत्ता? त्यांची नजर अजूनही बाहुलीवरच होती. हो, माझ्या एका परिचितांना गाडी घेऊन बोलवणार आहे. आत्ताच्या वेळी? त्यांची नजर माझ्यावरूनही गेली. समर्थांनी माझ्यावर सोपवलेलं काम महत्वाचं होतं. ते स्वतः त्या तळघरात शेरपच्या पिशाच्य शक्तीशी झगडत होते, मदतीसाठी आलेल्या एका अभाग्याची सुटका करण्यासाठी. त्याच प्रयत्नात आम्ही सकाळपासून सेकंदाची विश्रांती न घेता गुंतलो होतो आणि एक साधा फोन करू द्यायला हा सद्ग्रस्त नाखुश होता. त्याच्यात त्याला कणमात्रही तोशीच पडत नसताना मनात एक संताप जन्माला येत होता. तेव्हाही वाटलं आपण आजवर असं कोणावर संतापलेलो नाही. संताप होता तो माझ्यासाठी नव्हता, समर्थांसाठी होता, अनंतरावांसाठी होता, संपूर्ण निस्वार्थी होता आणि व्यक्तिगत त्या माणसापेक्षा त्याच्या मनाच्या घडणीवर, त्याच्या पूर्वग्रह दूषित वर्तनावर होता. सात्विक संताप म्हणत असतात तो हाच असावा. क्षणमात्र माझ्या शरीरातून एखादा विजेचा प्रवाह सरसरत गेल्याची मला जाणीव झाली. पण समोरच्या गृहस्थांवर काही विलक्षण परिणाम झाला होता. एखादा धक्का बसल्यासारखे ते 2 पावलं मागे सरले. 2-3दा आवंढा घेतल्यावर त्यांना बोलता आलं. या करा ना फोन, ते घोगऱ्या आवाजात म्हणाले. आता मला त्यांच्याकडे लक्ष द्यायला फुरसत नव्हती. क्षण मोलाचा होता. मी राहुल सेठच्या बंगल्यावर फोन लावला. कोणीतरी माळी किंवा पहारेकरी फोनवर आला. शेठना आडवेळी उठवायची त्याला धास्ती वाटत होती. हे बघ, सेठना सांग आप्पा जोशी फोनवर आहेत. ते एक शब्दही बोलणार नाहीत. या उलट आत्ताच्या आत्ता त्यांच्याकडे गेला नाहीस आणि मला तिथे यावं लागलं तर राहुल सेठ तुला चापकानं मरेपर्यंत फोडून काढतील. फोन बंद करू नकोस, आत्ताच्या आत्ता जा. मी कानाचा फोन काढलाच नाही. तसाच शेजारी उभ्या असलेल्या त्या बंगल्याच्या मालकांकडे वळलो. मी त्यांना सांगणार होतो की मिनिटभरातच माझं काम होणार आहे, मी त्यांना जास्त त्रास देणार नाही. पण त्यांच्याकडे माझी नजर जाताच लगबगीनं पुढे येत ते म्हणाले, मला माफ करा, मगाशी मी असं वागायला नको होतं. एक हात वर करून मी त्यांना गप्प केलं आणि म्हणालो, अगदी ऐनवेळी तुमची मदत झाली आहे त्याबद्दल आभारी आहे. तेवढ्यात फोनवर स्वतः राहुल सेठच आले. आप्पा जोशी का? आल्या आल्या त्यांनी विचारलं. हो. समर्थांचं काम? हो. सांगा. सेठ गाडी हवी आहे. कुठे आहात? नक्की पत्ता सांगा. मी बंगल्याच्या मालकांना खुणेनं जवळ बोलावलं आणि फोनवरून त्यांच्या बंगल्याचा नक्की पत्ता सांगायला सांगितलं. पत्ता सांगितल्यावर ते मला म्हणाले, तुमच्याशी त्यांना बोलायचं आहे. मी फोन घेतला. अप्पा 20 मिनिटात मी येतोय, रस्त्यावरच थांबा. मी फोन खाली ठेवला. बाहुली उचलून बाहेरची वाट धरताच ते गृहस्थ लगबगीनं पुढे आले. कॉफी घ्यायला 5-7 मिनिटं आहेत का? सकाळपासूनची दमणूक आत्ता आठवली. समर्थ दिवसच्या दिवस अन्न पाण्या वाचून काढू शकत असत हे मला माहीत होतं, पण माझी गोष्ट वेगळी होती. मुख्य म्हणजे वेळ खरोखरीच होता. कॉफी आणलीत तरी चालेल हे सांगण्यासाठी मी त्यांच्याकडे पाहिलं. माझ्याशी नजरानजर होताच त्यांनी घाईनं नजर फिरवली. त्यांच्यातला बदल आश्चर्यकारक होता. मगाचा मगरूरपणा आणि आत्ताची लगबगीची लाचारी सर्व संशयास्पद होता. मनात शंकेची पाल चुकचुकली. शेरपचे हात कुठपर्यंत पोहोचतील, तो कोणत्या माध्यमाचा वापर करील काहीच सांगता येत नव्हतं. कदाचित माझ्या मनातला संशय अस्थानीही असेल, पण आत्ता मला कोणताही धोका नको होता. मी मान नकारार्थी हलवत त्यांना म्हणालो, तुमच्या सूचनेबद्दल आभारी आहे, पण आत्ता नको. तुम्हाला थोडीशी तोशीच पडली, पण माझ्यावर विश्वास ठेवा, ती सत्कारणी पडली आहे. मी जातो. त्यांच्या चेहऱ्यावर किंचित राग, जराशी निराशा दिसली का असेलही, पण मी बाहेरची वाट धरली.
बरोबर 12 मिनिटांनी राहुल सेठची प्रचंड काळी गाडी माझ्याजवळ येऊन उभी राहिली. राहुल सेठ मागे होते. त्यांनी दार उघडलं. बाहुलीसह मी आत शिरलो. दार लावून घेता घेता बंगल्याकडे एक नजर टाकली. खिडकीच्या पडद्याआड कोणाची तरी सावली दिसत होती. कदाचित बंगल्याचे मालकही असतील. गाडी न पाहता पाहता समर्थांचा बंगला गाठला. राहुल सेठ माझ्याबरोबर आत आले. दिवाणखान्याच्या आत एक मोठी खोली होती आणि तिच्याच एका भिंतीत समर्थांच्या त्या खास खोलीचं दार होतं. मोठं चमत्कारिक दार, ज्याच्यात खोटी दारं बसवली होती आणि जे त्याच्या चौकटी सकट बाहेर उघडत होतं. ज्या खोलीत मार्तंड समर्थ यांची निर्णायक गाठ पडली होती, ज्या खोलीत समर्थांनी मावशींना माणसात आणलं होतं, ज्या खोलीत समर्थांनी गंगाधर पंतांच्या नातवाला 7 महिन्याच्या वयात शुद्ध केलं होतं. नवल म्हणजे मी अगदी क्वचित त्या खोलीत प्रवेश करत असे, त्याच बंगल्यात राहत असून सुद्धा. आता मी ती खोली उघडली. मनात एकदम प्रसन्नता आली. ते असं काहीतरी होतं जे शब्दांच्या पलीकडचं होतं, प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय समजणारच नव्हतं. मनाचा आणि शरीराचा थकवा गळून पडला. मी सर्वत्र एक नजर टाकले. चौरंगासारखी काही आसनं होती. त्यापैकी एक खोलीच्या मध्यभागी ओढत आणलं. त्यावर त्या बाहुलीला ठेवलं. अर्ध काम पुरं झालं होतं. मी बाहेर येऊन माझ्या मागे खोलीचं दार बंद करून घेतलं. राहुल सेठ माझी वाट पाहत हॉलमध्ये बसले होते. समर्थ कुठे आहेत आप्पा? त्यांच्या आवाजात काळजी होती. आपलं आणखी एक काम व्हायचंय राहुल सेठ, वाटेत तुम्हाला सांगतो सर्व, मी म्हणालो आणि गाडी हॉस्पिटलच्या वाटेवर असताना मी त्यांना सर्व हकीकत अगदी संक्षेपानं सांगितले. काय माणूस आहे, ते अर्धवट स्वगत म्हणाले. त्यांच्या मुलावर प्राणांतिक संकट आलं होतं तेव्हा समर्थांनीच आपल्या शरीराची ढाल करून सर्व आघात स्वतः झेलले होते. राहुल सेठच्या मुलाला वाचवलं होतं. ते अधिक काय बोलणार. गाडी हॉस्पिटलपाशी पोहोचली. अनंतराव ICU युनिटमध्येच होते. त्यांच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता. बाहेरच्या खोलीत कमलाबाई नुसत्या सुन्न चेहऱ्यानं बसल्या होत्या. अनंतरावांना डिस्चार्ज द्यायला तिथले डॉक्टर तयार नव्हते, पण राहुल सेठ नाही हा शब्द स्वीकारायलाच तयार नव्हते. त्यांचं नाव, त्यांच्या ओळखी, वागण्यातला दरारा असा काही होता की 10-15 मिनिटात डॉक्टरांना परवानगी द्यावीच लागली. खोदून खोदून विचारल्यावर डॉक्टरांनी कबूल केलं की अनंतरावांच्या शरीराला जोडलेल्या सर्व नलिका, सर्व तारा काढल्या तरी त्यांची प्रकृती काही एकदम ढासळणार नव्हती. रेस्पिरेटर, EV, ECG, EEG सगळी कनेक्शन्स काढून टाकली आणि स्ट्रेचरवरून अनंतरावांना ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आलं आणि आमच्या गाडी मागोमाग ॲम्ब्युलन्स समर्थांच्या बंगल्यावर आली. माझ्या मागोमाग स्ट्रेचर हॉस्पिटलच्या लोकांनी त्या आतल्या खोलीत आणला. अनंतरावांना एकास एक जोडलेल्या 2 चौरंगांवर ठेवलं आणि राहुल सेठनी दिलेली टीप घेऊन ते समाधानानं निघून गेले. त्यांच्या मागं बंगल्याचं दार बंद करून घेऊन मी परत त्या खोलीत आलो. त्या खोलीत आता मी, राहुल सेठ, कमलाबाई आणि अनंतराव होतो आणि अर्थात चौरंगावरची ती बाहुली. मी खोलीचं दार आतून बंद केलं. सर्व दिवे लावले. समर्थ म्हणाले होते, या खोलीत अदलाबदल होईल. माझा त्यांच्या शब्दांवर संपूर्ण विश्वास होता. यो अस्मान द्वेष्टी. प्रकरण 9. ती थेरडी किती तासांपूर्वी, दिवसांपूर्वी आली होती ते तो विसरूनच गेला होता. घशाची कोरड, पोटातली कालवा कालव, शरीराच्या कणाकणाला लागलेली रग. त्याला वाटत होतं आपल्या काळजाचे ठोकेही आता मंदावत चाललेत. शेवटी वेळेची गणना करण्याचं तेच एक साधन त्याच्यापाशी होतं. या पिंजऱ्यातला आपला बंदिवास केव्हा सुरू झाला हे त्याला आठवत नव्हतं. तो आरंभ जसा खूप पूर्वीच्या धुक्यात गडप झाला होता, तशीच त्याची अखेरही बेशुद्धीत केव्हा तरी होणार होते. जीवनाची ज्योत मंदावत चालली होती. केव्हा तरी ती विझणारच होती. फरशीवर पावलांचा आवाज येत होता. आता डोळे उघडण्याचीही त्याच्यात शक्ती नव्हती. एवढ्यात त्यानं पावलांचे आवाज अनेक वेळा ऐकले होते, पण पिंजऱ्यापाशी कोणी आलं नव्हतं. शेवटी मेंदूतच खऱ्या खोट्याची गल्लत व्हायला लागली होती. आता तर एका नव्हे तर दोघांच्या पावलांचा आवाज यायला लागला होता. मनातली आशा केव्हाच विरली होती. आता फक्त शेवटाची वाट पाहत राहणं हाती होतं.
आणि आता नक्कीच त्याचा शेवट आला होता. शेवटी शरीराचे पाश तुटत होते. ते काचलेलं, दुखावलेलं अस्थिपंजर शरीर मागे राहत होतं. वेदनामुक्त अशी त्याची स्वतंत्र अस्मिता तो लोहपाश भेदून वर चालली होती. क्षणभरच त्याला कसं कोणास ठाऊक त्या पिंजऱ्यात मुडपून बसलेलं ते विदीर्ण शरीर दिसलं आणि मग स्थळ काळाची जाणीवच हरपली. पण त्याची अस्मिता अनंतात विलीन झाली नव्हती. जगभर पसरलेले पंचेंद्रियांचे पाश आता आत ओढले जात होते. दृष्टी, स्पर्श, गंध, नाद सर्व काही आत आत खेचलं जात होतं. बाह्य जगावरच्या खिडक्या एकामागून एक अशा बंद होत होत्या, पण इतस्ततः विखुरलेली जाणीव केंद्रित होत होती, अंतर्मुख होत होती. बाह्य विश्वाचं ज्ञान नव्हतं, वेदनाही नव्हती, स्मृती नव्हत्या, आशा नव्हती. पोकळीत एखादा कण तरंगत असावा तशी ती अवस्था होती. केवळ अस्तित्व हाच त्याचा स्थायी भाव असतो. त्याच्यावर कार्य करणाऱ्या प्रेरणा त्याला अज्ञात असतात. त्याचं कशावरही नियंत्रण नसतं. तसं काही असण्याची शक्यताही त्याच्या मर्यादित जाणीवेत नसते. सुख, दुःख, समाधान, असमाधान, आशा, निराशा, राग, द्वेष या भावनांना अर्थ नव्हता. होती ती अवस्था त्यानं स्वीकारली होती. शक्य असतं तर त्यातल्या बदलाला त्यानं विरोध केला असता, पण मातीत खोलवर रुजलेल्या बीजाला धुमारे फुटावेत तसे त्या आत्मकेंद्रित अस्मितेला तंतू फुटत होते. त्या तंतूंच्या शेवटी जाणीव होती. सुरुवातीला स्पष्ट नव्हती, पण क्षणाक्षणाला त्यात रेखीवपणा, अर्थघनता येत होती. डोळ्यांसमोर प्रकाश होता. माणसांचे चेहरे होते, किती हसरे चेहरे. कानांवर आवाज होते. एक मधुर घंटानादही होता, किती सुखद आवाज. हवेवर एक गंध तरळत होता, किती मोहक सुगंध. मग कमलचा चेहरा समोर आला. अनंतराव शुद्धीवर आले होते. यो अस्मान द्वेष्टी प्रकरण 10. अनंतराव कुशीवर झोपलेले होते. त्यांच्यात समोर चौरंगावर ती बाहुली होती. समर्थ म्हणाले होते, आदला बदल आपोआप होईल. आत्मा, अस्मिता, प्रज्ञा, इगो, सोल या सर्व अमूर्त, निर्द्रव्य, तरल कल्पना, या जड सृष्टीतली कोणती प्रेरणा त्याच्यावर प्रभाव पाडू शकणार होती. पण समर्थांची ही खोली साधी नव्हती. आधी त्या खानविलकर, मार्तंड काही तंत्रमंत्रानं ही खोली स्थलकाल पटावरून अलग केली होती. आता मला आठवली ती सकाळ, जेव्हा मी आणि चंद्रकांतनं दार उघडलं होतं आणि आमच्या समोर एक अमर्याद काळी पोकळी पसरत गेली होती. नंतर समर्थांनीही या खोलीवर काही संस्कार केले होते. कागदावरची पाऱ्याची गोळी किंवा काचेवरचा तेलाचा थेंब स्वतः गतिशील नसला तरी कागद किंवा काच हलवली की हलायला लागतो. हालचाल दिसते, त्यामागची प्रेरणा कुठे दिसते? माझ्या मनातला विचार हा होता. मूलतः गतिशून्य असलेल्या ठिकाणीही आसमंतात, अवकाशात व इतर एखाद्या अगम्य परिमाणात आवश्यक ते रचनेतले बदल केले की आपल्याला हव्या त्या दिशेला गती निर्माण करता येते. वस्तुशास्त्रातले काही उतार, विद्युतशास्त्रातलं काही पोटेन्शियल, अर्थात माझे विचार अर्धवटच होते. त्या दोन निश्चल आकारांकडे आम्ही तिघं पाहत होतो. एका क्षणात ते झालं आणि काही होत आहे याची कल्पना येण्याआधीच संपलंही. सर्व खोली, भिंती, चौरंग, दिवे, माणसं, छत सर्व काही क्षणमात्र अंधुक झालं. लेन्सचा फोकस हलला की चित्राच्या बाह्य रेषा विरघळतात तसं क्षणभर वाटलं. दुसऱ्या क्षणी सर्व पूर्ववत झालं. मागे राहिली ती मस्तकातली एक झणझण. पायाखालची जमीन धरणी कंपानं क्षणभर हादरावी. मागाहून सर्व स्थिर सावर झाल्यावरही शरीरात राहतो तसा एक कंप. सारं विश्वच आपल्या आसाभोवती क्षणभर कल्लं होतं, पुन्हा पूर्ववत झालं होतं. पण आमचे साधे जीव कसे गलबलले होते. विजेच्या सॉकेटला चुकून स्पर्श झाला की क्षणार्धात प्रभावी शक्ती शरीराच्या नसांतून वाहत जाते, पण केवढा आकांत माजतो. तशाच
पण त्याहूनही प्रभावी अशा कोणत्या तरी अगम्य शक्तीचा क्षणमात्र संचार त्या खोलीतल्या अवकाशात झाला होता. आपलं कार्य करून ती शक्ती केव्हाच लोप पावली होती. आमची मनं मात्र छेडलेल्या तारांसारखी झणझणत राहिली होती. अगं बाई, कमलाबाई म्हणाल्या. या सर्व कोलाहलात त्यांची नजर अनंतरावांच्या चेहऱ्यावरून हलली नव्हती आणि आता आम्हालाही ते दिसलं. अनंतरावांनी डोळे उघडले होते. अहो, कमलाबाईंना एकदम रडूच कोसळलं. मी राहुल सेठना म्हणालो, सेठ, मला आता तातडीचं काम आहे, जरा त्यांच्याकडे बघता का? राहुल सेठ लगबगीनं पुढे झाले. मला त्या बाहुलीचा नाश करायचा होता. ती बाहुली म्हणजे शेरबच्या अनेक घातकी, मृत किंवा अमानवी सुद्धा हस्तकांचं वाहन बनू शकत होती. तिचा नाश आवश्यक होता. छिन्न भिन्न करून ती जाळून टाकायला हवी होती. म्हणून मी ती उचलून त्या खोली बाहेर निघालो होतो. पण मी दारात असतानाच राहुल सेठनी मला कशासाठी तरी अप्पा अशी हाक मारली आणि मी तिथेच थांबलो. अर्धा खोलीत, अर्धा खोलीच्या बाहेर. काही अपघात किंवा दुर्घटना अगदी केवळ योगायोगानंच टळतात. मी खोलीबाहेर गेलो असतो तर पुढं काय झालं असतं सांगताच येत नाही. मी दारात उभा होतो. बाहुलीचा अर्धा भाग, चेहरा आणि हात बाहेर होता आणि त्या अर्ध्या खोलीबाहेर असलेल्या भागात चेतना आली होती. डोळे गर्रकन फिरून माझ्यावर खिळले होते. लहानसे हात बोटं पसरून माझ्या गळ्याच्या दिशेला वळत होते. अत्यंत वाईट क्षणांपैकी तो एक होता. खरा प्रकार लक्षात यायला 1 सेकंदाचाही अवधी लागला नाही. खोलीच्या आतला अवकाश सुरक्षित होता, पण बाहेरचा नव्हता. आमच्या बंगल्याभोवती त्या शेरबच्या शक्तीचं क्षेत्र एखाद्या ढगासारखं पसरलं होतं. तिथे मला किंवा आमच्यापैकी कोणालाही या बाहुलीपासून धोका होता. तिचा नाश करायचा तो खोलीतच करायला हवा. मी पाऊल मागे घेतलं किंवा घेण्याचा प्रयत्न केला, पण पुराच्या पाण्याच्या प्रवाहासारखी एक जबरदस्त ओढ मला बाहेर खेचत होती आणि राहुल सेठ घाईनं मदतीला आले नसते तर माझा एकट्याचा टिकाव लागला असता का नाही शंकाच आहे. निदान ती बाहुली तरी माझ्या हातून खास सुटली असती आणि मग अघोरी शक्तीनं भारली जाऊन आमच्या नाशासाठी बंगल्यात बाहेरच्या बागेत दबा धरून बसली असती. पण सुदैवानं ते टळलं. प्रयत्नांची शिकस्त करून आम्ही दोघं कसे तरी आत आलो. मी दार बंद करून टाकलं. अनंतरावांच्या उशापाशी बसून कमलाबाई त्यांच्या कपाळावरून हात फिरवत होत्या. हलक्या आवाजात काहीतरी बोलत होत्या. त्यांचं आमच्या दोघांकडे लक्षही नव्हतं आणि तेच उत्तम होतं. आधीच्याच धक्क्यातून त्या कशा तरी सावरत होत्या. मी खोलीच्या कोपऱ्यात ती बाहुली ठेवली. तिच्यातली ती रसरसती अघोरी शक्तीची ठिणगी आता विझली होती. तीक्ष्ण सुरी, काडेपेटी आणि स्पिरिट शोधता शोधता मनात विचार येत होता. समर्थांशी जर शेरबचा संघर्ष चालला असेल तर इकडे या उचापती करायला त्याला सवड कशी मिळाली? तो त्याच्या शक्तीचा काही भाग इकडे का वापरू शकला? मनात जी एक अभद्र शंका येत होती त्यानं मनात सर्र होत होतं. ज्या गोष्टीचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता ती नव्हती ना झाली. समर्थांची शक्ती उणी नाही ना पडली आणि त्यांना ऐनवेळी माझी काही मदत लागली तर? माझ्या कामात आता एक जास्तच त्वरा आली. मी ते सामान जमवलं. त्या चिंध्या, भुस्सा, लाकडाचे ढलपे, रेती यांनी बनवलेल्या बाहुलीची खांडोळी केली. त्यांच्यावर स्पिरिट ओतलं आणि त्याला काडी लावून दिली. ती जळून जाऊन तिची राख व्हायला 5 मिनिटं सुद्धा लागली नाहीत. मी राहुल सेठना म्हणालो, सेठ, मला आता जायला हवं. एक शेवटची विनंती आहे. अप्पा, असं बोलू नका. सेठ, आपण अनंतरावांना आणि कमलाबाईंना त्या हॉस्पिटलमध्ये सोडू. त्यांना काही दिवस वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे आणि मग तुम्ही मला नदी किनाऱ्यावरच्या एका जागी सोडा. पण एकट्याला तुम्हालाच? केशवराव येतील ना हवी तेवढी माणसं घेऊन? किंवा नाही, मला एकट्यालाच गेलं पाहिजे आणि वेळ महत्वाचा आहे. ठीक आहे, चला. अनंतराव केवळ डोळे उघडून आपल्या पत्नीकडे पाहत होते. त्यांना इतर हालचालच शक्य नव्हती, इतका अशक्तपणा आला होता. आम्ही दोघांनी त्यांना आधार देऊन जवळजवळ उचलूनच गाडीपाशी आणलं आणि मागच्या सीटवर निजवलं. कमलाबाई त्यांच्या जवळच बसल्या. आम्ही दोघं पुढे बसलो. गाडी हॉस्पिटलपाशी थांबली. अनंतरावांना 5-7 मिनिटात डॉक्टरांनी पुन्हा ॲडमिट करून घेतलं. कमलाबाईंना पुन्हा भेटूच एवढंच सांगून मी बाहेर पडलो.
राहुल सेठ गाडीपाशी उभे राहत म्हणाले, आता कुठे आहे आप्पा? नदी किनाऱ्यापाशी एक जागा आहे, तिथे मला सोडा. यू अस्मान द्वेष्टी. प्रकरण 11. मला सोडून जाताना राहुल सेठनी खूप आडेवेडे घेतले होते, पण खाली काय धोका होता हे मला माहीत होतं आणि त्यांना केवळ शब्दांनी सांगून कधीच समजलं नसतं. तरीही त्यांच्या गाडीचा लाल दिवा अंधारात दिसेनासा झाला तेव्हा मला विलक्षण एकाकी वाटला. जगाशी जोडणारा शेवटचा धागा तुटल्याची जाणीव मनात होती. आता मी एका वेगळ्याच जगात, वेगळ्याच मितीत, वेगळ्याच परिमाणात प्रवेश करणार होतो. एखाद्या आदिवासी माणसानं गणकयंत्राच्या अद्ययावत प्रयोगशाळेत प्रवेश करावा तसंच हे होतं. माझ्या अज्ञानाची मला पूर्ण जाणीव होती, पण समर्थ खाली होते आणि मीही तिकडे जाणार होतो. त्या तळघराचं दार शोधून काढायला जरा वेळ लागला, पण शेवटी ते काळं विवर समोर आलं. पायरी पायरी करत मी खाली उतरलो. वरचा आकाशाचा तारकांकित निळा चौकोन लहान लहान होत गेला आणि एका वळणापाशी पार दिसेनासा झाला. आता मी बरोबर आणलेला टॉर्च काढला, त्याच्या काचेवर रुमाल गुंडाळला आणि त्या अंधुक प्रकाशात मी पावला पावलानं पुढे चाललो. खाली सर्वत्र सदा सर्वदा रात्रच होती. हातातल्या घड्याळाचे काटे मधूनच अंधारात चमकत होते, पण मी त्यात वेळही पाहिली नाही. वेळेलाही अर्थ नव्हता. इथे कधी वेळ थांबत होता, मागे जात होता, कधी फाटा फुटून वेगळ्याच दिशेनंही जात होता. मी तळघरात पोहोचलो होतो. सर्वात धोक्याची जागा, शेरपची जागा. समर्थांनी त्याचा कट उधळला होता, त्याचं आमरण शत्रुत्व स्वीकारलं होतं आणि त्यांचा मदतनीस मी त्याच शत्रुत्वाच्या छायेत आलो होतो. धोका होताच, मृत्यूचा तर होता. मृत्यूपेक्षाही भयंकर काही असेल यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, पण ते सत्य आहे. शेरप सारखा मांत्रिक शरीराची आणि मनाची फारकत करू शकत होता. मन, अस्मिता, प्रज्ञा एका निर्जीव बाहुलीसारख्या आकारात कायमची गोठवून ठेवू शकत होता. शरीराचा त्या अनंतरावांना पिंजऱ्यात ठेवण्यासाठी वापरला तसा अमानवी अघोरी वापर करू शकत होता. अर्थात हा सर्व धोका मला दिसत होता. मला त्यातलं काय समजत होतं? पण म्हणून काय बेकडासारखं वर लपून राहायचं? त्या जिण्याला काय अर्थ होता? आणि माझी काही मदत होणार नव्हती कशावरून? पारडी अगदी समतोल झाली की एका पारड्यात पडलेला कागदाचा कपटा सुद्धा निर्णायक ठरत नाही का? आणि मला माहिती असण्याची जरूर काय होती? सर्व तीर लोहाचा केला तर तो हालणारच नाही. शराग्र तेवढं पोलादी हवं. मागं साधं लाकूडच असतं, पण तेही आपलं काम करीतच असतं. शुद्ध सुवर्णात हिणकसाचा एखादा कण घातला की शुद्ध सोन्याला सुद्धा कठीणता येते. आपलं मूल्यमापन आपण स्वतः कशाला करायचं? त्यासाठी इतर आहेत की. तळघरातून बाहेर येताना दगडी जिना डाव्या हाताला लागला होता, तेव्हा मी आता उजवीकडे वळलो. टॉर्च एकदाच लावून मग मालवला. नवीन सेल घातली होती तरी त्यांचं आयुष्य काही अमर्याद नव्हतं. पण टॉर्च मालवताच आसपासचा अंधुक पिवळा प्रकाश नाहीसा झाला आणि चारी बाजूंनी अंधार आवळत आला. एखाद्या घन वस्तूसारखा झेपावत आला. मन ताणाखाली असलं की भास होतात, ही गोष्ट खरी आहे. पण शेरपचं तळघर ही एक अपवादात्मक वास्तू होती आणि तिथे काहीही शक्य होतं. मी पुन्हा टॉर्च मालवला नाही. शिवाय मनाला खिन्न करणारा आणखी एक विचार आला होता. समजा सेलचं आयुष्य 3 तासांचं असेल तर तेवढ्या वेळात या प्रकरणाचा नक्की निकाल लागणार होता. त्यानंतर कदाचित मला टॉर्च लागणार नाही. नाहीतर काहीच लागणार नाही. माझ्या मनात खास अशी दिशा नव्हती, कारण मला माहीत होतं की माझ्या येण्याची वार्ता कोणत्या ना कोणत्या मार्गानं शेरपच्या कानावर जाणारच किंवा एव्हानाच गेली असेल आणि तो किंवा त्याचा एखादा हस्तक माझा शोध घेत येईल. तेव्हा मी पुढं चाललोच होतो. मध्येच मला पुढं जरासा प्रकाश दिसल्याचा भास झाला. मग टॉर्चचा प्रकाश खाली वळवल्यावर खात्रीच झाली. एक वळण घेताच मेणबत्तीचा प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशात समर्थ उभे होते. समर्थ. भिंतीपाशी ते काहीतरी करत असावेत आणि माझ्या पावलांचा आवाज कानावर येताच त्यांनी मान वळवून मागे पाहिलं असावं. समर्थ.
मनावरचं केवढं ओझं एकदम खाली घसरल्यासारखं वाटलं. समर्थ जवळ असताना मला कशाचंच भय नव्हतं. मी टॉर्चवरचा रुमाल काढला आणि टॉर्चचा प्रकाश समर्थांमागच्या भिंतीवरून फिरवला. भिंतीत दार, कोनाडा, फट असं काहीही नव्हतं. आप्पा, प्रकाश मालवून टाक. समर्थांचा आवाज आला. त्यांच्या आज्ञेचं पालन करण्याची सवय रक्तातच भिनली होती. विचारही न करता मी टॉर्च मालवला. काही क्षण काहीच दिसत नव्हतं. मग सावकाश सावकाश ती मेणबत्तीची ज्योत दिसायला लागली. आता मला विचार करायचं सुचलं. समर्थांनी मला बाहेर जायला सांगितलं होतं. माझ्यावर त्यांनी एक महत्त्वाचं काम सोपवलं होतं. ते काम पूर्ण झालं की नाही हे त्यांनी मला का विचारलं नाही. हातात घेतलेल्या कार्या इतकं समर्थ इतर कशालाही महत्त्व देत नसत. आणि त्यांनी मला माझ्या येण्याचं कारणही विचारलं नाही. त्यांना माहीत होतं या जगात मला धोका होता आणि समर्थ तर स्वतःपेक्षा माझी जास्त काळजी घेत असत. त्यांच्या चेहऱ्याकडे पुन्हा पाहण्याआधी मी मगाशी त्यांच्या चेहऱ्यावर काय भाव दिसले होते ते आठवायचा प्रयत्न करत होतो. त्यात स्वागत होतं का? आनंद होता का? काळजी होती का? आणि आता मला आठवलं की ते निर्विकारपणे माझ्याकडे पाहत उभे राहिले होते. त्यांचा चेहरा निर्विकार असेलच कसा? हिरा कधी निस्तेज दिसेल का? सूर्य कधी काळा दिसेल का? तितकंच हे अशक्य होतं. खात्री करून घेण्यासाठी मी मान न हलवता खालूनच तिरकस नजर त्यांच्या चेहऱ्यावर टाकली. क्षणभर मला भ्रम पडला. हे समर्थच आहेत का? चेहरा इतका कठोर, नजरेत इतका तीक्ष्ण हिशेबीपणा, आणि ते असे गप्प उभे का? कशाची वाट पाहत होते मी वर त्यांच्याकडे पाहण्याची? कशासाठी? मगाची सुरक्षिततेची भावना केव्हाच गेली होती. समर्थांच्या सहवासात असताना माझी अशी अवस्था कधीही झाली नव्हती. शब्दांच्याही खालच्या पातळीवर आमच्यात एक तरल मानसिक संपर्क प्रस्थापित झाला होता. त्यावर आता पडदा सरकल्यासारखा वाटत होता. समर्थ मला परके वाटत होते. त्या विचारापाशी मन अडखळलं. समर्थांनी किती वेळा सांगितलं होतं, माणसाची ज्ञानेंद्रिय किती सहज फसतात. त्या वठाराच्या पिऱ्याची गोष्ट आठवली. तो नाहीसा झालेला पिऱ्या त्याच्या सर्व अवलक्षणांसह समर्थांनी परत आणला होता. जे समर्थांना शक्य होतं ते इतरांनाही आणि शेरब सारख्यांना तर खासच शक्य असणार. आणि इथं माझी फसवणूक होतीये का हे मी कसं शोधून काढणार? त्याच्यापासून पळून जाऊन तर खास नाही, त्याला सामोरं जाऊनच. फार फार पूर्वी मार्तंडच्या वेळेला समर्थांनी मला रत्नमण्याचा उपयोग करण्याची शिकवण दिली होती. आता मला रत्नमण्याची जरुरी नव्हती. मी समर्थांचा चेहरा मनासमोर आणू शकत होतो. असा स्पष्ट चेहरा समोर आणला आणि मग नजर समोर वळवली. समर्थांचा मनातला चेहरा समोरच्या चेहऱ्याशी तंतोतंत जुळत होता, पण काहीतरी कमी होतं. ती नक्कल वाटत होती. समर्थांची अशी भ्रष्ट नक्कल करण्याचा कुणाला अधिकार होता? मला नाही वाटत माझ्या मनात आजवर इतका संताप कधी उफाळून आलाय. तू कोण आहेस? ओरडत मी समोर झेप घेतली. मित्रांनो, पुढचा भाग ऐकायचा आहे. मग कॉमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. पुढच्या भागात लगेच भेटू. धन्यवाद.